हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण असं पाहतो की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजण गुरांचं डॉक्टर आणण्यासाठी निघालेले असतात. रस्त्यात आता दुष्यंतने मोबाईलवरती आता गाणी लावलेली असतात, तीसुद्धा वेस्टर्न कल्चरची, आणि गाण्यांचा आवाज हा अगदी फुल केलेला असतो. आता कृष्णाला ते ऐकून त्रास व्हायला लागतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, अहो दुष्यंत, सरकार काय लावलं हे, बंद करा की ते. दुष्यंत म्हणतो, तुला त्रास होतोय? कृष्णा म्हणते, हो. दुष्यंत गाण्यांचा आवाज आणखीन जास्त वाढवतो. कृष्णा म्हणत असते, अहो काय करताय हे? ती मनात म्हणत असते, कसला हा बाजार लावलाय काय माहिती गाडीत नुसता. तर आपण आता दुसरीकडे पाहतो. आता पूजा ही म्हणत असते की कधीपासून या दुष्यंतला कॉल करते, एकही फोन हा माझा पिकअप करत नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे तिला तिची मैत्रीण म्हणायला लागते, अगं गावी गेला आहे ना तो, गावी प्रॉब्लेम असू शकतो काहीतरी, चार्जिंग संपलेली असेल, लाईट गेलेली असेल, लोड शेडिंग असेल, काहीतरी असेल. त्याबरोबर लगेचच आता पूजा म्हणायला लागते की एवढा मोठा श्रीमंत मुलगा आहे ना हा, मग याच्याकडे साधी पॉवर बँक नसेल का? तुला खरं सांगू का, कधी कधी ना मला डाऊटच येतो की हा नक्की श्रीमंत आहे ना, आणि तसंही काळजी करत असेल कोणी, हे कळायला नको. त्याबरोबर लगेचच तिची मैत्रीण म्हणते, बापरे, काळजी वगैरे? अगं तू फक्त ATM कार्डसारखा वापर करतेस त्याचा. दुष्यंत तुझ्यासाठी A फॉर ATM कार्ड आहे, हे K फॉर काळजी वगैरे कुठून आणलंस गं मध्येच काय? त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते, पूजा कोल्हापूरकरपासून त्याच्यासमोर गौतमी बनण्यापर्यंतचा प्रवास मी केलेला आहे. मग एवढी जर मी प्रेमात रिस्क घेतली आहे, तर मग हे तर मला वाटायला हवंच ना. हे बघ, मला फक्त माझं फ्युचर सिक्युअर करायचं आहे. मला वाटलं होतं की तो एकदाचे 25 कोटी घेऊन येईल, माझ्या बॉसला देईल, त्यांच्यामध्ये डील फायनल होईल, तो त्यांचा बिझनेस पार्टनर होईल, आणि त्यानंतर माझं आयुष्य सुखासुखी छान पुन्हा सुरळीत चालू होईल. पण तसं अजून काही झालेलं नाही आहे. त्याच्या आईचं इलेक्शनमध्ये आले, एकदा की त्याच्या आईचं इलेक्शन होऊन गेलं की मग बघ सगळं कसं मार्गी लागतं ते. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, वा, ज्याच्या प्रेमात पडलीस त्याच्यावरच विश्वास नाही. त्यावरती म्हणत असते, विश्वास वगैरे माय फुट, मला त्या सगळ्या फालतू गोष्टींशी काही घेणं देणं नाहीच आहे. मला फक्त माझ्या आयुष्यात पैसा आणि पैसा हवा आहे, आणि पैशासाठीच मी हे सगळं काही करते. कळलं का तुला? त्याबरोबर तिची मैत्रीण म्हणत असते, अगं पण नक्की तू दुष्यंतवर प्रेम? त्याबरोबर ती म्हणते की गप ग. तर तिची मैत्रीण म्हणते, आठवतंय का तुला, ज्यावेळेस तू दुष्यंतला प्रपोज केलं होतंस तेव्हासुद्धा सगळं हॉटेलचं बिल त्यानेच भरलं होतं. त्यावर पूजा म्हणायला लागते की काही मुलं असतात अशी, ज्यांची ऐपत नसतानाही ती मुलींसमोर बडेजाव करण्यासाठी बिलं वगैरे भरतात. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते की अगं पण दुष्यंतबद्दल तुला असं का वाटतं? त्याबरोबर ती म्हणत असते, कारण मी प्रेमाची खूप मोठी बाजी लावलेली आहे. जर हा दुष्यंतसुद्धा माझ्यासारखाच निघाला तर मात्र माझ्या प्रेमाचा काही उपयोगच होणार नाही. तर आता तिची मैत्रीण म्हणत असते, प्रेमात उपयोग? त्याबरोबर इथे पूजा म्हणत असते, मला फक्त माझा फायदा दिसतोय. समजलं ना तुला? प्रेम वगैरे मला नाही करायचं काही ह्या सगळ्या गोष्टी. आता मात्र बिचारे तिच्या मैत्रिणीला कळतच नसतं की ह्या मूर्ख मुलीला कसं समजवायचं. प्रेम ह्या अशा एवढ्या सुंदर गोष्टीचाही असा वापर करून घेते. पूजा म्हणत असते, माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, माझं सिक्युअर फ्युचर महत्त्वाचं आहे, ऐशो आराम महत्त्वाचं आहे, मग त्यासाठी मी काही करू शकते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे दुष्यंत आणि कृष्णा गाडीने चाललेले असताना रस्त्यात 2 माणसं बाईक उभ्या करून गाडी थांबवण्यासाठी उभे असतात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंत हा म्हणत असतो, बघ आता तुमच्या गावातली लोक रस्ताही अडवून उभे राहायला लागले. त्याबरोबर कृष्णा म्हणते, थांबा तुम्ही, मी विचारते, गाडीची काच खाली करा. त्याबरोबर दुष्यंत काच खाली करतो. कृष्णा लगेचच त्यांना हाक मारते, ओ दादा, कशा पायी रस्ता अडवून उभं राहिलायसा? त्यावर ते सांगतात की अगं कृष्णा, पुढं पुलावर पाणी भरलं आहे ना, म्हणून मग आम्ही रस्ते थांबून उभं राहिलो आहे बघ. कृष्णा म्हणते, होय काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, बघितलंस तुमच्या गावात असं नुसतं पाणी तुमचं, सगळी खराबी होते सगळीकडे. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, ओ बुंगाट पाहुणं, गबासा, हे काय फक्त आमच्या गावाकडंच नाही होत, तुमच्या शहराकडे बी होते. ऐकलं होतं मी, एवढ्या मोठ्या मोठ्याला बिल्डिंगी बुडतात ते पाण्याखाली. समजलं ना? उगाच आमच्या गावाला नावं ठेवायची नाही काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो होतं ना, असं कधीतरी होतं, बुडू शकतात ना. तू थांब ग जरा,
आणि मग दुष्यंत आता गाडी मागे घेतो. कृष्णा म्हणत असते, अहो हे काय चाललंय तुमचं, कुठं चाललोय पाहुणा आपण? दुष्यंत म्हणतो, आपण दुसऱ्या रस्त्याने चाललोय. कृष्णा म्हणते, ते चित्रपटात दाखवतात तसं तुम्ही मला किडनॅप नाही करणार ना? नो, नका की करू असं किडनॅप मला. मी काय केलंय तुमचं, काय बिघडवलंय? दुष्यंत म्हणतो, ए गप ग तू, स्वतःला काय खूप मोठी हिरोईन समजतेस का? मी कशाला तुला किडनॅप करू? कृष्णा म्हणते, नाही म्हणजे तुम्ही दिसता हिरोसारखे, पण मला किडनॅप करू नका. तुम्ही वागतात तसे विलनसारखे. दुष्यंत म्हणतो, मी विलन आहे, मला विलन म्हणालीस? कृष्णा म्हणते, अहो ऐका ना तुम्ही माझं थोडं, हा जो रस्ता आहे ना, हा नाही जात झापडवाडीला, हा दुसरीकडेच घेऊन जाईल आपल्याला. दुष्यंत म्हणतो, हा रस्ता झापडवाडीलाच जातो. कृष्णा म्हणते, हो माझ्यावर विश्वास ठेवा. दुष्यंत म्हणतो, मी आणि तुझ्यावर विश्वास बापरे, तुझ्यावर नाही जमणार ग, नाही जमणार. कृष्णा म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, आपण अडकू कुठंतरी, तुम्ही ऐका माझं, हा चुकीचा रस्ता आहे, चुकीची वाट धरताय तुम्ही. दुष्यंत म्हणतो, एक वेळेस मी चुकू शकतो, पण टेक्नॉलॉजी कधीच नाही चुकू शकत. टेक्नॉलॉजी कायम बरोबरच सांगते, आणि हा रस्ता मला मॅपवरती दाखवतोय, त्यामुळे मॅप बरोबर दाखवत असणारे रस्ता तू गप ग, तू उगाच काहीतरी वायफळ बडबड करू नकोस. कृष्णा म्हणत असते, अहो मी नाही बडबड करत आहे उगाच काय बी, मी म्हणालो ते खरं आहे, हा रस्ता आहे ना, नाही जात झापडवाडीला, तुम्ही ऐकून घ्या माझं. दुष्यंत मात्र कृष्णाचं काहीच ऐकत नसतो, त्याला त्याच्या मॅपवरती फुल कॉन्फिडन्स असतो. तर दुसरीकडे आपण आता पाहतो की इथे बाळजाबाईंना मात्र दुष्यंतचा फोन लागत नसल्यामुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यात पूल पाण्याखाली गेल्याची बातम्या ऐकलेली असते, मग तर त्यांना आणखीन जास्त काळजी वाटायला लागते. आणि ते आता लगेचच गणपतला बोलवतात आणि म्हणत असतात, गणपत भाऊजी, अहो पूल पाण्याखाली गेलेला आहे झापडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचा, तर मग मला दुष्यंतची खूप काळजी वाटते. कुठे अडकलाय पोरगा काही कळायला मार्ग नाही, त्यात त्याचा फोनही लागत नाही आहे, आउट ऑफ सर्व्हिस दाखवतोय. त्याबरोबर लगेचच गणपत म्हणतो, वहिनी तुम्ही काही काळजी करूच नका, काय करायचं ते आम्ही बघून घेतो, तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर आपण पाहतो की इथे आता दुष्यंत हा गाडी चालवत असतो. कृष्ण त्याला सांगत असते की हा रस्ता आपल्याला भलतीकडे घेऊन जाईल, नको जायला ह्या रस्त्याने. पण दुष्यंत म्हणतो की हे बघ, मॅप कधीच चुकत नाही, तू ऐक माझं. आणि मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं गाडीने चाललेले असताना कृष्णा अचानक जोरात ओरडते, थांबा 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 थांबा. आता दुष्यंत हा असं थांबा 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 आवाज ऐकून पटकन गाडी थांबवतो आणि काय गं काय झालं असं विचारतो. कृष्णा ही 2 मिनटं ब्रेक घेते आणि मग दुष्यंतला सांगते, ते काय ना, मला भूक लागली होती हो, म्हणून मग म्हणलं की गाडी थांबवायला लाववी, जरा साईडला घ्या, भूक लागल्या मला जाम. त्याबरोबर आता मात्र दुष्यंतला राग येतो. दुष्यंत म्हणतो, काय भूक लागली? अगं मूर्ख मुली, भूक लागली आहे म्हणून कोणी असं ओरडतं का? जर भूक लागली होती तर मला शिस्तीत सांगायचं होतं ना, की बाबा रे मला भूक लागली आहे, गाडी जरा साईडला घे, मला खायचं आहे, मी थांबवली असती गाडी. त्यावर कृष्णा म्हणते, खरंच? स्वतःच्या मनाला विचारात आणि मग खरं उत्तर द्या, तुम्ही खरोखर गाडीत थांबवली असती काय, मी भूक लागली आहे म्हणलं असतं तर? त्यावर दुष्यंत म्हणतो, हां म्हणजे नाही ते ॲक्च्युली. त्यावर कृष्णा म्हणते, अहो कशा पायी उगाच, जाऊ द्या की, मला माहिती होतं तुम्ही गाडी थांबवणार नाही, म्हणून मग मी ॲक्टिंग केली थोडीशी, असू द्या चला. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की चल मग खाऊन घ्या आता. कृष्णा म्हणते, मी जातो खाली खायला. दुष्यंत म्हणतो, अगं एवढी AC कार असताना तुला खाली जायची काय गरज आहे? कृष्णा म्हणते, खाताना जर तुमच्या गाडीत काही सांडलं, काही पडलं तर किती बोलाल, त्यापेक्षा मी जातो आणि आपलं मातीत बसून खाली खातो, ते परवडेल मला. आणि तसं बी तुमच्या ह्या कॉन्ट्रॅक्टर डब्यात बसून मला आता कंटाळा आला आहे, त्यापेक्षा मी काहीतरी खाऊन घेतो खाली जाऊन, काय तुम्ही बसा इथं. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे तुझं आता खा, खाली बसून कचऱ्यात काही खायचं आहे ते खा, मी इथेच बसून जेवणार आहे माझं जेवण. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बाई तुम्ही इथंच खा, मी जातो, उघडा की हे दार आता. त्याबरोबर दुष्यंत लगेचच गाडीचा दरवाजा उघडतो. कृष्णा गाडीतून खाली उतरते आणि आता ते दुष्यंतला मागून डिकी उघडायला लावते. आता दुष्यंत तिला म्हणत असतो, ते उघडच असतं, ते फक्त तू हाताने वर खेच. कृष्णा ट्राय करते पण ते उघडत नसतं. ती दुष्यंतला पुन्हा खुणावते. दुष्यंत आता तिला सांगतो की अगं तिथं बटन आहे, बटन दाब मग उघडेल. कृष्णा बटन दाबते आणि आता उघडलेली असते इथे डिक्की. त्याबरोबर कृष्णा आता भाकरी काढते आणि आता ती विचारायला लागते दुष्यंतला, खाणार का तुम्ही भाकर? नाही म्हणजे गरिबा घरची भाकर तुम्हासनी चालत नाहीच हे मला ठाव आहे, गेल्या वेळेस ते बघितलं आहे म्या, पर तरी बी विचारायलो, खाणार का जराशी भाकर? त्यावर मात्र दुष्यंत काही बोलत नाही. कृष्णा म्हणते, आता राहावा उपाशी, म्या मस्त भाकर खायला बसतोय, काय काय हाय इथं, भाकर हाय, चटणी हाय बाबो, आणि मग ती खायला घेत असते.
त्याबरोबर लगेचच आता इथे आपण पाहतो की एक जे बाबा असतात गावातले, ते बाबा जंतर मंतर करत असतात. त्यांचा जादू वगैरेचा तास सुरू असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता रांगडे पाटील येतात. रांगडे पाटील आल्याबरोबर लगेचच सर्व लोकांना बाहेर घालवलं जातं. फक्त रांगडे पाटील आणि गुरुजी एवढी दोघंच व्यक्ती तिथे असतात. त्याबरोबर आता लगेचच बाबा म्हणायला लागतात, वा वा वा, काय मस्त प्लॅन होता तुमचा पुरुषोत्तमराव. म्हणजे गावात एकदम तुफान पसरले त्या आजाराचं. त्यावर लगेचच आता इकडे हे म्हणायला लागतात, पण आता हा आजार बरासुद्धा करायला हवा ना. नाही म्हणजे लाट पसरवली, आता औषधही द्यायला नको का? हे घे. त्यावर तो विचारतो, ह्याच्यात काय? त्यावर ते सांगतात की एक काम कर, एका मोठ्या भांड्यात ह्याचं पाणी कालव आणि सगळे वापर, आणि त्याच्यामध्ये बाहेर गुरांच्या पेंड्यासाठी ज्या काड्या ठेवल्या आहेत त्या टाक, आणि त्या सगळ्या उद्या वाळवून काढ, आणि मग गुरांना ते औषध दे. बघ गुरं बरी होतात का नाही. हे औषध स्वतः गुराच्या डॉक्टरांनी दिलं आहे. जा जा घेऊन जा. त्याबरोबर तो म्हणतो, वय ते मी बघतो, पर मला नवं का एक प्रश्न पडला आहे. तुम्हाला स्वतःच्याच बायकोला इलेक्शनमध्ये हरवण्याची एवढी खाच का? नाही म्हणजे सकाळी गणपत शेठ म्हणजे बाळजाबाईंचे पिये आले होते. ते म्हणत होते की किती पैसा पाहिजे तेवढा घ्या, बाळजाबाईंचा प्रचार करा म्हणून. पण मग तुमचं काम म्हणणं नाही आहे की बाळजाबाईंनी इलेक्शन जिंकावं म्हणून. नेमकं हरकत काय? त्याबरोबर लगेचच आता पुढे दुष्यंतच्या वडिलांना मात्र राग येतो आणि ते बाबाला एक खणखणावून मुस्काटात लगावतात. त्याची कॉलर पकडतात आणि म्हणत असतात, चल सांगतो तुला, ये इकडं जवळ. आणि मग त्याला सांगायला लागतात की जितकं सांगतोय तितकं करायचं, नसता आगाऊपणा फालतू बडबड करायची नाही. कळलं ना तुला? तुला आठवत नसलं तर तुला पुन्हा आठवण करून देतो. आपली ओळख कुठली आहे? कुठली आहे आपली ओळख? एरवाडामधली. आठवतोय ना एरवाडा? पुन्हा जर माझ्याशी अशा भाषेत बोलला किंवा गद्दारीची भाषा केली तर तुला थेट एरवाड्याला नाही वरती पाठवणार, आणि मी हे करू शकतो हे तुला चांगलं माहिती आहे. तर आता इथे दुष्यंत हा म्हणत असतो, आपल्याला गरज नाही आहे चिखला मातीत खाण्याची. आपण मस्त AC कारमध्ये बसून खाणार. बाहेर मस्त पाऊस पडतोय, छान वातावरण आहे. छान वातावरणाचा आनंद घेत घेत शांत बसून बाहेर जेवणं खरंच किती सुखाचं असतं. वा वा वा, काय मस्त वाटतंय. आणि आईने जेवण काय काय दिलं आहे? भाकरी, परत काय दिलेलं अजून, कोबीची भाजी. वा वा वा, मस्त. असं दुष्यंत सगळं बघत असतो. इतक्यात त्याला विष्ठा करण्याचा वास येतो. दुष्यंत बघतो तर काय, आता ते जे वासरू तिथे ठेवलेलं असतं त्याने सगळी विष्ठा करून गाडीची खराबी केलेली असते. दुष्यंत म्हणतो, हे काय चाललंय तुझं? अरे ही काही जागा आहे का हे सगळं करण्याची? निवांत वरनं उभी आहे. त्याबरोबर तो कृष्णाला म्हणत असतो, तुझ्यामुळं माझी गाडी खराब झाली, आता तू साफ करून दे. कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, काय चाललंय तुमचं? मुकाजी व्हाय तू, त्याला काय माहिती तुमची गाडी खराब होणार आहे ते. आता तो काय त्याला लागल्यावर सांगणार आहे वय, मला लागली बाबा, मला डॉक्टरजीकडे घेऊन जा किंवा मला डबा घेऊन जा, असं सांगणार आहे का ती? मुक प्राणी आहे, आई विना पोर, बिचारीला आज एवढं बरं नाही, त्याच्यात तुम्ही कुठं अजून तिला छळताय. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, तू गप्प बस, ही काय जागा आहे का हे सगळं करण्याची? उगाच माझी गाडी खराब केली. कृष्णा म्हणते, माणुसकी नावाची काही चीजच नाही आहे तुमच्यात. आधी तर तुम्हाला गावातल्या लोकांचा त्रास होत होता, आणि आता ह्या समजाचं बी मी साफ करून देतो. आणि मग कृष्णा दुष्यंतला पानांनी ते सगळं साफ करून देते. त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत हे दोघं जण अंधारात एका जंगली भागामध्ये अडकलेले असतात. आता कृष्णा आणि दुष्यंत अडकल्यानंतर दुष्यंतला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. अर्थात कोणीही जर रात्रीचं जंगलात अडकलं, त्यात मोबाईलला बॅटरी नाही, मग चिडचिड तर होणारच, टेन्शन तर येणारच. तर कृष्णा दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार कशापाई काळजी करताय, मी आहे ना तुमच्याबरोबर, राहू की आपण दोघं या झोपडीत. आणि मग ते आता तिथे जी शेतात एक झोपडी असते तिथे थांबायचं ठरवतात. इतक्यात आता काही गुंड त्या ठिकाणी आलेले असतात. आता ते गुंड येतात आणि कृष्णाला पकडतात. कृष्णाला त्रास देण्याचा ते प्रयत्न करायला लागतात. कृष्णा त्यांना झटण्याचा प्रयत्न करत असते, पण शेवटी एकटी स्त्री 4 पुरुषांच्या ताकदीपुढे मागे पडते. त्याबरोबर कृष्णा आता पुन्हा ओरडते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. मग दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो. आता दुष्यंत तिकडे येतो आणि त्या गुंडांना बदडतो.
त्यानंतर ते सगळे गुंड आता दुष्यंत आणि कृष्णाला गोल घेरून उभे राहतात. त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये आता मशाली असतात. त्या मशाली बघून आता कृष्णा ही खूपच जास्त घाबरलेली असते. तर आता ती दुष्यंतला त्याच्या खांद्यावरती हात टेकून म्हणत असते, दुष्यंत सरकार, आपल्याला हे करायचं आहे. हां, अगदी स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला लढत राहायचं आहे. हां का, लक्षात राहू द्या, जीव जास्तोवर लढा. त्याबरोबर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणायला लागतो, ते मी आधीच ठरवलं आहे. काळजी करू नको, जोवर मी जिवंत आहे तोवर तुझ्या जीवाला काहीसुद्धा होणार नाही, कळलं? त्याबरोबर आता मात्र कृष्णाला जरा बरं वाटतं आणि हा आता दुष्यंत मारामारी करायला पुन्हा एकदा सुरुवात करतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबू. आता तुम्हाला काय वाटतं? दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजण जंगलात तर अडकलेत. दुष्यंतने कृष्णाचा जीवही वाचवला आहे, पण मग आता तरी या दोघांमधलं हे भांडण मिटेल का? आणि गावंढळ ते आता बुंगाट पावनं यांच्यातलं नातं दुष्यंत आणि कृष्णा ही दोन नावं घेतील का? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढे नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नेहमी कळवत जा. धन्यवाद.